नमो बुद्धाय व सविनय सप्रेम जय भीम. बुद्धविहार समन्वय समितीच्या वतीने आयोजित करण्यात येत असलेल्या ऑनलाईन वर्षावास व्याख्यानमाला या उपक्रमामध्ये आपणा सर्वांचं अगदी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आज ऑनलाईन वर्षावास व्याख्यानमालाच्या आपण एका अशा टप्प्यावर आलेलो आहोत जिथून जवळपास फक्त अर्धच अंतर आता बाकी राहिलेलं आहे. बघता बघता धम्म या विषयाशी संबंधित अनेक विषयांवर आपण अनेक तज्ञ वक्त्यांकडून विद्वानांकडून मार्गदर्शन प्राप्त केलेलं आहे. अनेक ठिकाणी आपापल्या क्षेत्रात दिग्गज असलेले, त्या क्षेत्रात अभ्यास असलेले, त्या विषयाची विद्वत्ता असलेले, प्रावीण्य प्राप्त असे अनुभवी तज्ञ विद्वान वक्ते आपल्या विनंतीस मान देऊन या व्याख्यानमालेच्या माध्यमातून आपल्यास मार्गदर्शन करण्यासाठी उपलब्ध झालेले आहेत. आतापर्यंत ज्या मार्गदर्शकांनी, ज्या वक्त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं आहे त्या सर्वांचे अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद व्यक्त करूयात. जे उपासक उपासिका बंधू भगिनी या व्याख्यानमालेस जॉईन होत आहेत, नियमितपणे जॉईन होत आहेत, त्यांच्याचमुळे खऱ्या अर्थाने ही व्याख्यानमाला यशस्वीपणे सुरू आहे. त्या समस्त उपासक उपासिका बंधू भगिनींचा देखील अगदी मनापासून धन्यवाद व्यक्त करूयात. आज आपण सतीपठ्ठाण या विषयावर मार्गदर्शन ग्रहण करणार आहोत आणि आज आपले सन्माननीय व्याख्याते आहेत आदरणीय कमलवीर प्रज्ञारत्न सर. सरांनी मागच्या बुधवारी आपल्याला मार्गदर्शन केलं होतं आणि सलग 4 बुधवार ते आपल्याला या विषयावर क्रमशः मार्गदर्शन करणार आहेत. बुद्धविहार समन्वय समितीच्या वतीने मी आदरणीय कमलवीर प्रज्ञारत्न साहेब यांचे अगदी मनपूर्वक हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत करतो. बुद्धविहार समन्वय समितीचे संस्थापक, मुख्य संयोजक तथा राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय गुरुवर्य अशोक भाऊ सरस्वती भुरी यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत करतो. भगिनी तनुजाताई यांचं स्वागत करतो आणि आजच्या आनापान साधनेसाठी आणि व्याख्यानासाठी उपस्थित असलेल्या समस्त उपासक उपासिका बंधू भगिनींचं देखील मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आपल्या परंपरेप्रमाणे व्याख्यानाच्या पूर्वी आपण त्रिचरण पंचशील वंदना घेणार आहोत. त्यानंतर व्याख्यान होईल. व्याख्यानानंतर मंगलमैत्री, धम्मपालन गाथा आणि त्यानंतर व्याख्यानाचा समारोप होईल. भगिनी तनुजाताई यांना विनंती करतो की त्यांनी कृपया त्रिचरण पंचशील वंदना घ्यावी. आदरणीय तनुजाताई. धन्यवाद सर. मी तनुजा बोध सर्वांना नमो बुद्धाय सविनय सप्रेम जय भीम करते. बुद्धविहार समन्वय समितीच्या या व्याख्यानमालेमध्ये सर्वांचे सहस्नेह स्वागत. महाकारुण्य तथागत समर्थ समबुद्ध बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या महामानवांच्या विचारांना आणि पावन स्मृतींना मी विनम्रपूर्वक वंदन करते, पंचांग प्रणाम करते. पृथ्वीच्या पाठीवर बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या सर्व बुद्धपुत्रांना मी वंदन करते, पंचांग प्रणाम करते. या व्याख्यानमालेला जोडलेले ज्येष्ठ आणि श्रेष्ठ, श्रेयस आणि प्रेयस यांना मी, भगिनी व बंधुजन यांना मी वंदन करते. माझ्या बरोबरीचे व माझ्यापेक्षा लहान असलेल्या सर्वांना मी सहस्ने जय भीम करते. नमो बुद्धाय. बुद्धविहार समन्वय समितीचे मुख्य संयोजक आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष सरस्वती सर बोधी यांनाही मी वंदन करते. या व्याख्यानमालेचे मुख्य संयोजक आदरणीय उमेश शिलवंत सर यांनाही मी वंदन करते आणि वंदनेला सुरुवात करते. सर्वांनी दोन्ही हात जोडून घ्यायचे. अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि. स्वाखातो भगवता धम्मो धम्मं नमामि. सुपटिपन्नो भगवतो सावक संघो
संघं नमामि। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि। धम्मं शरणं गच्छामि। संघं शरणं गच्छामि। द्वितीयं हि बुद्धं शरणं गच्छामि। तृतीयं हि धम्मं शरणं गच्छामि। द्वितीयं हि संघं शरणं गच्छामि। तृतीयं हि बुद्धं शरणं गच्छामि। तृतीयं हि धम्मं शरणं गच्छामि। तृतीयं हि संघं शरणं गच्छामि। पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि। अदिन्नादानः वेरमणि सिक्खापदं समादियामि। कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि। मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि। सुरामेरय मज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि। साधु साधु साधु। इमाय धम्मानुधम्म पटिपत्य बुद्धं पूजयामि। इमाय धम्मानुधम्म पटिपत्य धम्मं पूजयामि। इमाय धम्मानुधम्म पटिपत्य संघं पूजयामि। सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. नमो बुद्धाय. आजच्या कार्यक्रमाची व्याख्याते आदरणीय कमलवीर प्रज्ञा रत्न सर यांचेही स्वागत करते आणि ऑनलाईन जुडलेल्या सर्वांच्या वतीने तसेच बुद्धिव्यास समन्वय समितीच्या वतीने त्यांचे स्वागत करून कार्यक्रमाला व्याख्यानाला सुरुवात करावी अशी मी सर्वांच्या वतीने याचना करते. पाठारे सर, शिलवंत पाठारे सर. हो ताई, धन्यवाद. श्रीलंकेच्या भंते संबंधी आणखी एकदा सूचना देऊन द्या सुरुवातीला. ओके. बंधुजन हो, श्रीलंके येथील भंतेंच्या बाबतीत आदरणीय अशोक भाऊ यांनी आपल्याला सूचित केलेले आहे. त्याप्रमाणे आपल्या काही उपासक उपासिका बंधू भगिनींनी मनपूर्वकपणे आपले दान पारमिता पूर्ण करून त्यांच्या वतीने यथोचित यथाशक्ती जे काही दान शक्य होतं ते त्यांनी आर्थिक सहकार्य म्हणून दान दिलेलं आहे. याही पलीकडे काही उपासक उपासिका बंधू भगिनी असे आहेत की ज्यांनी त्या दिवशी जाहीर केलं होतं की आम्ही काही दान देणार आहोत. त्यांना विनंती आहे त्यांनी आपले दान जे आहे येत्या 1-2 दिवसामध्ये पाठवण्याची कृपा करावी. त्याचबरोबर इतरही उपासक उपासिका बंधू भगिनींना दान देण्याची इच्छा असेल तर त्यांनी ऐच्छिक स्वरूपात यथाशक्ती जे काही शक्य होईल ते दान कृपया पाठवावे. सर्वांचे दान एकत्रित जमा झाल्यानंतर मग आपण भंतेंना ते दान पाठवू शकतो. धन्यवाद.
आजचे आपले सन्माननीय व्याख्याते आदरणीय कमलवीर प्रज्ञारत्न सर यांना अगदी मनपूर्वक विनंती करतो, नम्रपणे विनंती करतो की सर आपण कृपया आम्हास मार्गदर्शन करावे. धन्यवाद. सर आवाज येतो आहे? हॅलो. हॅलो सर आवाज येतो आहे? हॅलो. सर आवाज येतो आहे? सरांचा आवाज नाही येत सर आपल्याला. त्यांचा आवाज काहीच नाही येत आपल्यापर्यंत. हा, त्यांना ऍक्च्युली आपला आवाज जातो आहे, परंतु त्यांचा आवाज येत नाही. कनेक्टेड आहेत सर बराच वेळपासून. अनावर साधनेपासून सर आपल्या सोबतच आहेत. सर नियमितपणे जॉईन करतात, रोज असतात सर व्याख्यानाला. हॅलो, आवाज येतो का सर? हॅलो. आता आला सर आवाज. हॅलो. हा, थोडासा डिस्टर्बन्स आहे आवाजामध्ये. आवाज येतोय सर, पण डिस्टर्बन्स आहे. हॅलो. 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 हॅलो सर, आवाज येतो? हा सर, आवाज येतोय सर. कमी येतो का आवाज? येतो, बरोबर येतोय सर. ओके ओके, हा ठीक आहे. समन्वय बुद्धविहार समितीच्या वतीने आयोजित केलेल्या या व्याख्यान मेळ्याला उपस्थित असलेल्या सर्व बंधूंचं, भगिनींचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो की त्यांनी या विषयावर आपलं मत मांडण्यासाठी मला या ठिकाणी पाचारण केलं. आपल्याला थोडासा आवाजाचा त्रास होईल, कारण या ठिकाणी आजूबाजूला ते गणेशोत्सवाचे ते स्पीकर लागलेले आहेत, तर काही वेळा आपल्याला थोडासा त्रास होईल ऐकण्यासाठी. मी माझं बोलणं चालू ठेवतो, आणि आपल्याला अजिबात ऐकायला येत नसेल तर कृपया सांगा तसं. तर अतिशय महत्त्वाचा विषय आपण चर्चेला घेतलेला आहे, व्याख्यानाला घेतलेला आहे. आनापानसती सुत्ताच्या आधारे आपण सतीपठ्ठान आणि त्याच्या अनुषंगाने इतर विषय, इतर प्रॅक्टिस आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. इकडच्या आवाजाचा जास्त त्रास होतो का सर तिकडं? सर नाही सर, आवाज व्यवस्थित येतो आहे. येतोय ना? ओके. सतीपठ्ठान हा विषय डिक्लेअर केलेला आहे, परंतु आपण थेट सतीपठ्ठानला हात घालण्याच्या अगोदर ज्या सुत्ताचा मी गेल्या आठवड्यात संदर्भ दिलेला आहे, आणि याही आठवड्यात मी आपल्याला त्याचा उल्लेख करून असं सांगतो की आनापानसती सुत्त, जे मध्यम निकायचे 118 नंबरचं जे सुत्त आहे, त्या सुत्ताच्या आधारे आपण सतीपठ्ठान आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या सप्तबोध्यांग या विषयाकडे आपण पाहणार आहोत. मागच्या वेळेला आपण पाहिलेलं आहे
की आपलं शरीर जे आहे हे नैसर्गिकपणे श्वास आत घेतं, नैसर्गिकपणे श्वास बाहेर सोडतो. आणि याला आपण आन आणि अपान म्हणतो. या आन आणि अपान ची सती जागृती याचं भान म्हणजे आनापानसती असं आपण ढोबळमानानं म्हणू शकतो. आनापानसती सुत्ताच्या आधारे जर आपण सतीपठ्ठांचा विचार केला तर असं म्हणता येईल, आनापान सती सुत्त किंवा आनापान सतीची साधना, आनापानच्या जागृतीची साधना अशा प्रकारे झाली पाहिजे किंवा केली पाहिजे की श्वास, आत येणारा श्वास आणि बाहेर जाणारा श्वास ही जी आनापानची हालचाल आहे या धडामध्ये होणारी, याच्या जाणीवांच्या आधारे, याच्या सतीच्या आधारे आपण कायेशी कनेक्ट होऊन जाऊ. म्हणजे आनापान सती ही कायेमध्ये उतरण्यासाठी सांगितलेली आहे असं या सुत्तांमधून संकेत मिळतात. कारण सतीपठ्ठान म्हणजे सतीचं प्रस्थान, जागृतीचं प्रस्थान, जागृतीचं पुढं पुढं जाणं किंवा खोलामध्ये उतरणं किंवा विस्तारित होणं, प्रस्थान अशा अर्थाने आपण पाहू शकतो. तर हे जे प्रस्थान आहे, हे जे पुढं पुढं जाणं आहे, हे कशाच्या आधारे होतं, कशाच्या माध्यमातून होतं. तर सुरुवातीला कायेचं भान, कायेची जागृती म्हणजे कायानुसती. सतीपठ्ठांचं पहिला अंग जे आहे कायानुसती. दुसरं अंग आहे कायेमध्ये ज्या जाणीवा आहेत, ज्या वेदना आहेत, ज्या फिलिंग्ज आहेत, ज्या आपल्याला जाणवतात. कारण ही काया जिवंत आहे, आपली काया, आपण जिवंत आहोत, आपली काया जिवंत आहे. म्हणजे याच्यामध्ये जे जे काही जाणवतं, जाणीवा, वेदना, वेदन म्हणजे जाणणे, तर ह्या जाणीवांच्या आधारे आपण जी सती किंवा जागृती डेव्हलप करतो किंवा विकसित करतो त्याला वेदनानुसती असं म्हटलेलं आहे. म्हणजे कायानुसतीमध्येच वेदनानुसती आहे. वेदनामध्ये मुख्यतः आपण असं पाहतो की सुखद जाणीवा किंवा सुखद वेदना, दुःखद वेदना, दुःखद जाणीवा किंवा असुख अदुःख म्हणजे न्यूट्रल जाणीवा, ज्या मूर्छित आहेत, ज्या जाणीवा आहेत परंतु जाणवत नाहीत. कारण तिथे सती नाही, त्याचं भान नाही, त्याची जागृती नाही. तर ही असुख अदुःख वेदना, यातला मुख्यतः सुख आणि दुःखाच्या वेदनांची जी जाणीव आहे, ती जाणीव आपल्याला स्पष्टपणे होते. सुखाची आणि दुःखाची जाणीव. परंतु सुख दुःख विरहित जाणीवा ज्या आहेत त्याची आपल्याला स्पष्ट जाणीव होत नाही. कारण आपण जाणीवांच्या बाबतीत, या वेदनांच्या बाबतीत जागृत नसतो, सतीमध्ये नसतो, त्याचं भान नसतं. तसा आपण सराव केलेला नसतो, साधना केलेली नसते. यातल्या ज्या मुख्यतः सुख आणि दुःखाच्या जाणीवा, वेदना आहे, याचं कारण चित्त आहे. चित्त म्हणजे आपण ज्याला इमोशन्स म्हणतो, मुख्यतः चित्त जे चेतवतं ते किंवा जे चेतलं जातं ते चित्त, चेतना, चैतन्य, चित्त. तर ते चित्त जे आहे ते कशामुळे चेतलं जातं, कशामुळे प्रज्वलित होतं, तर लोभ आणि द्वेष. सर आवाज येत नाही का?
सर आवाज येतो आहे, त्यांच्याकडे बहुतेक त्यांनी स्पीकर आयकॉन क्लिक केलेला नसावा. अच्छा, ओके. तर सुख आणि दुःख हा चित्ताचा परिणाम आहे. चित्त जे चेत प्रज्वलित होतं ते मुख्यतः लोभ आणि द्वेष किंवा राग आणि द्वेष याच्यामुळे. म्हणून आपण चित्ताग्नी म्हणतो. चित्ताग्नीमध्ये रागाग्नी आहे आणि द्वेषाग्नी आहे. मोहाग्नी किंवा अज्ञान मूर्छित अवस्था त्याला अग्नी म्हटलंय. त्या मूर्छित अवस्थेतून त्या अज्ञानातूनच लोभ आणि द्वेष हे निर्माण होतात. म्हणजे चित्त मोहावस्थेमध्ये असल्यामुळं त्याच्यात या राग आणि द्वेष, लोभ आणि द्वेष या अग्नी प्रज्वलित होतात. तर जे लोभाचा जो काही विषय आहे, त्या लोभाप्रमाणे आपल्याला काही मिळालं तर आपल्याला सुख होतं, सुख मिळतं, सुख वाटतं, सुख अनुभवाला येतं. लोभाप्रमाणे जर झालं नाही तर आपल्याला दुःख होतं. त्याचप्रमाणे द्वेषाप्रमाणे जर घडलं, एखादी गोष्ट आपल्याला नको आहे आणि तसं घडलं तर आपल्याला बरं वाटतं. म्हणजे द्वेषाप्रमाणे झालं, द्वेषाच्या मनासारखं झालं तर सुख किंवा बरं वाटतं. द्वेषाप्रमाणे नाही झालं, एखादी गोष्ट नको आहे आणि ती झालीच तर आपल्याला दुःख होतं. म्हणजे लोभ आणि द्वेष ही दोन्ही सुखदुःखाची कारणं आहेत आणि सुखदुःखाच्या वेदना या चित्तामुळे निर्माण होतात. आणि या सगळ्याचं इंटरप्रिटेशन, या सगळ्यांचं विश्लेषण जे आपल्या मनोधम्मांमध्ये चालतं, विचार प्रक्रियांमध्ये चालतं, ते धम्म आहे, ते मनोधम्म आहे. हे मनोधम्म एका बाजूनं जे आपले डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा याचे जे विषय आहेत, याच्यामुळे आणि त्याच्यात मिसळल्या जाणाऱ्या या लोभ द्वेषामुळे याला विष पण म्हटलेले आहेत. तर याच्यामुळे आपली विचार प्रक्रिया ही प्रदूषित होते आणि मग आपल्याला त्याचा परिणाम आपल्याला सुख दुःख होतं. असं हे एक गुत्थी आहे, ही एक असं एक गुंतागुंत आहे. तर ह्या सतीपट्ठाण याच्यासाठीच बुद्धांनी हे सांगितलेलं आहे. हा अभ्यास किंवा ही साधना, ही प्रॅक्टिस सतीपट्ठांची याच्यासाठी सांगितलेली की हा जो बॉडी माइंडचा नामरूपाचा मनोकायिक अस्तित्वाचा जो गुंता आहे, या मनोकायिक अस्तित्वामधले जे काही शरीर आहे, काया आहे, यातल्या वेदना म्हणजे जाणीवा आहे, याचं कारण जे चित्त आहे आणि याचं जे विश्लेषण, जे काही ज्याला विचार प्रक्रिया आपण म्हणतो ते मनोधम्म आहे. ही जी गुंतागुंत आहे, ही गुंतागुंत आपल्याला जोपर्यंत लक्षात येत नाही, समजत नाही, जाणवत नाही, त्याचं भान येत नाही, सती येत नाही, तोपर्यंत आपल्याला दुःखाचा प्रश्न हाताळता येत नाही. हा बुद्धांचा शोध आहे आणि अतिशय महत्त्वपूर्ण शोध आहे. आणि हा शोध तथागत बुद्धांनीच लावलेला आहे. परंतु हा शोध लावून त्यांनी स्वतः त्याचा परिणाम पण पाहिलेला आहे का ह्या काया वेदना चित्त मनोधम्मांचं, म्हणजे शरीर आणि ह्या जाणीवा आणि हे चित्ताग्नी, पाहिजे नकोचा संघर्ष, लोभ द्वेषाचा संघर्ष आणि त्यानुसार अति गतिमान होणारी विचार प्रक्रिया, हा जो गुंता आहे, हा जागृतीपूर्वक पाहिल्यानंतर, सतीने पाहिल्यानंतर हा गुंता हळूहळू सुटायला सुरुवात होते. म्हणजे आपल्याला अस्तित्व, जीवन आपल्याला स्पष्टपणे कळायला लागतं. मग दुःखही कळतं, दुःखाचं कारण कळतं, त्याचा
ते कळाल्यावर, त्याचा बोध झाल्यावर, त्याची बोधी प्राप्त झाल्यावर या दुःखाचं निवारण होतं, निब्बाण मिळतं आणि तो कसं मिळतं तो मार्गही आपल्याला सापडतो. तर सती हा मला वाटतं सेंट्रल पॉइंट आहे. बुद्धांची अंतिम शिकवण ही सती संप्रजन्याची आहे हे आपल्याला अभ्यासक लोकांना माहिती आहे. सती संप्रजन्य अपमादेन संपादेत, जागृतीपूर्वक प्रयत्नशील रहा, अप्रमादपूर्वक प्रयत्नशील रहा, ही बुद्धांची अंतिम शिकवण आहे. तर तो अप्रमाद म्हणजे सती संप्रजन्यच आहे, जागृती आहे. म्हणजे प्रमाद न होणं, प्रमादित न राहणं, प्रमादात न राहणं म्हणजे सतीमध्ये राहणं, जागृत राहणं. तर जागृती हा बुद्धांच्या शिकवणीचा सेंट्रल पॉइंट आहे असं मला वाटतं. बुद्धांना देखील आपण सम्मा संबुद्ध म्हणजे संपूर्ण जागृत म्हणतो. ही जागृती प्रत्येक प्रामाणिक व्यक्तीला डेव्हलप करता येऊ शकते. प्रामाणिक व्यक्ती हा फार महत्व. प्रामाणिक व्यक्ती आणि जागृत व्यक्ती यांना ही जागृती, ही सती, ही अपमाद डेव्हलप करता येऊ शकतं, विकसित करता येऊ शकतं आणि बुद्धत्व प्राप्ती करून घेता येऊ शकते. निब्बाण प्राप्ती, दुःखमुक्ती, विमुक्ती प्राप्त करता येते. ही बुद्धांची महत्वाची शिकवण आहे. बुद्धांनी असं म्हटलं नाही मला मिळालं म्हणजे फक्त मलाच मिळू शकतं. नाही, जो कोणी ऑनेस्टली, प्रामाणिकपणे आणि सम्यक दृष्टीनं, समजून उमजून, योग्य पद्धतीनं, संतुलित पद्धतीनं, सम्यक पद्धतीनं जो साधना करील, प्रॅक्टिस करील, त्याला ही दुःखमुक्ती मिळू शकते, कुणालाही मिळू शकते. ही बुद्धांची शिकवण आहे. परंतु त्याच्यासाठी जो मार्ग दाखवलेला आहे तो मार्ग आधी समजून घेणं हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे आणि तेच काम बुद्धांनी आयुष्यभर केलं. आपल्याला आलेला अनुभवाचा मार्ग, बुद्धांनी अनुभव नाही सांगितले, अनुभवांचा मार्ग सांगितला. धम्म मार्ग, धम्म म्हणजे सत्य. जे जे हे काया वेदना चित्त मनोधम्मांमध्ये जे काही घडतं या जीवनामध्ये, अस्तित्वामध्ये, मनोकायिक अस्तित्वामध्ये, नामरूपामध्ये जे जे काही घडत आहे, सध्या घडत आहे, ते अनुभवणं, ते पाहणं, त्याची जाणीव होणं, त्याची सती येणं, त्याचं भान येणं, हा प्रयत्न, ही साधना आपल्याला सतीपठ्ठांमध्ये करता येते. म्हणजे मुख्य गोष्ट अशी आहे की आधी आपल्याला कायेच्या संपर्कात येणं आवश्यक आहे, कायानुसतीमध्ये येणं आवश्यक आहे, कायाशी कनेक्टिव्हिटी येणं आवश्यक आहे. आणि आनापानसती सुत्त असं सांगतं की आनापानसतीची साधना त्यांनी काय म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये, त्यातला मी सार फक्त आपल्याला मागच्या वेळेला वाचून दाखवला, आता देखील वाचून दाखवतो की भिक्षूंनो, साधकांनो, हा साधकांनो शब्द मी जोडला या ठिकाणी, कारण जो साधना करील त्याला हे मिळेल. म्हणून साधकांना उद्देशून बुद्धांनी हे म्हटलेलं आहे. मग ते भिक्षू असतील किंवा उपासक असतील, सामान्य गृहस्थ असतील, तो मुद्दा नाही. मुद्दा जो प्रयत्न करील, जो साधना करील आणि सम्यक साधना करील, उचित साधना करील, त्याला उद्देशून बुद्धांनी असं म्हटलेलं आहे, भिक्षूंनो, साधकांनो, मी या दुःखमुक्तीच्या म्हणजे विमुक्तीच्या मार्गासाठी प्रयत्न केलेले आहेत. या मार्गामध्येच माझे चित्त लागलेले असेल. हा संकल्प महत्वाचा आहे. भिक्षूंनो, साधकांनो, जे प्राप्त करायचं आहे ते प्राप्त करण्यासाठी, ज्याचा साक्षात्कार करायचा आहे, अनुभव घ्यायचा आहे, तो अनुभव घेण्यासाठी प्रयत्न करा. काय करा? भिक्षूंनो, साधकांनो, आनापानसतीची भावना, भावना म्हणजे प्रॅक्टिस, सराव, साधना. आनापानसतीची भावना केल्याने ती महाफलदायक होते. कशा पद्धतीने महाफलदायक होते?
आनापानसतीची अधिकाधिक भावना साधना सराव केल्याने ती 4 सती पठ्ठानांना परिपूर्ण करते, ज्याच्याविषयी आपण आता विचार केला. 4 सती पठ्ठान म्हणजे कायानुसती, वेदनानुसती, चित्तानुसती आणि धम्मानुसती म्हणजे मनोधम्मानुसती. आनापानसतीची अधिकाधिक भावना केल्याने ती या 4 सती पठ्ठानांना परिपूर्ण करते. म्हणजे आनापानसती जितकी अधिकाधिक म्हणजे श्वासाच्या संपर्कात आपण जितकं अधिकाधिक राहतो, श्वासाच्या संपर्कात जो कायेचा भाग आहे, जो कायेचा हिस्सा आहे, जे आनापान जो श्वासोच्छ्वास काया करते, काया आन करते, काया अपान करते. म्हणून पोटाची, छातीची, पाठीची या धडाची हालचाल चालू आहे. त्यातलं एक क्रिया जी आहे आनापान क्रिया प्रक्रिया, रेस्पिरेटरी सिस्टम जी आहे, प्रक्रिया, आन प्रक्रिया अपान प्रक्रिया ही जी काया करते आहे, या क्षणी करते आहे, वर्तमानामध्ये करते आहे, या प्रक्रियेशी एकरूप होणं सतीनं, जागृतीनं, आत्मभान ठेवून, त्याचं भान ठेवून, श्वासाचं आणि उच्छ्वासाचं म्हणजे आन अपानचं भान ठेवून त्या श्वासाच्या गतीमध्ये, प्रवाहामध्ये उतरत उतरत कायेच्या संपर्कात येणं, कायेमध्ये उतरणं, यासाठी आनापानसती आहे. आणि ही आनापानसती शरीर जेव्हा श्वास आत घेतं त्याची सती, शरीर जेव्हा श्वास बाहेर सोडतं त्याची सती म्हणजे काया आन सती, काया अपान सती. या सतीची प्रॅक्टिस, याची साधना करता 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 आपण आपोआप या गतिशील आनापानच्या आधारे कायेच्या संपर्कामध्ये येतो, म्हणजे कायानुसतीमध्ये उतरतो. कारण हे आनापान हा श्वास कायेचाच एक हिस्सा आहे, भाग आहे. जसात आपण सायन्स पण सांगतं, शरीरशास्त्र पण सांगतं, याच्यामध्ये या शरीरामध्ये 12-13 सिस्टम्स आहेत, काम करतायत. आपल्याला त्याचं शास्त्रोक्त माहिती असण्याची आवश्यकता नाही, परंतु साधारणपणे याच्यामध्ये 12-13 का म्हणतो मी, तर त्याच्यामध्ये मतभेद आहेत म्हणून. म्हणजे आयुर्वेदाचं शरीरशास्त्र आणि ॲलोपॅथीचं शरीरशास्त्र किंवा इतर शरीरशास्त्र यांच्यामध्ये मतभेद आहे असं डॉक्टर लोकांकडूनच मी माहिती करून घेतलेली आहे. त्यानुसार मी बोलतो का त्याच्यामध्ये 12-13 सिस्टम्स आहेत. आता कोणकोणत्या 12 सिस्टम्स आहेत हे आपल्याला पूर्णपणे माहिती असण्याची आवश्यकता नाही, परंतु जे आपल्याला थेट अनुभवाला येतात, थेट त्यातली एक महत्वाची सिस्टम जी आहे ती रेस्पिरेटरी सिस्टम आहे, म्हणजे आनापान आहे, जे ही काया करतं, कायेचा तो भाग आहे. दुसरं एक आपल्याला जाणवतं ते आपलं हार्ट बिटिंग आहे, हृदयाची हे आहे, पंपिंग आहे. आणखीन आपण त्याच्यामध्ये सतीने जागृतीने उतरलो तर आपल्याला संपूर्ण शरीरामध्ये प्रवाहित राहणारा रक्तप्रवाह आपल्याला जाणवू शकतो. म्हणजे ही जी सर्क्युलेटरी सिस्टम आहे, हृदयाचं कार्य, ही एक सिस्टम आहे. पचनक्रिया आहे. हे आपण आत उतरल्यानंतर आपल्याला थोडी 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 जाणवत जाते. जशी आपली सती विस्तारित होत जाते, कायानुसती जशी विस्तारित होत जाते, या ज्या काही सिस्टम्स आपल्याला वेगवेगळ्या नाही जाणवणार, पण त्या हालचाली आपल्याला जाणवणार हळूहळू. आणखीन एक महत्वाची सिस्टम म्हणजे आपली नर्वस सिस्टम आहे, म्हणजे ज्याला आपण मज्जा संस्था म्हणतो, हिंदीमध्ये ज्याला तंत्रिका तंत्र म्हणतात. तर हे ब्रेन आणि ब्रेन मधून ज्या
या मेंदूमधून ज्या नसा पाठीच्या कण्यातून आपल्या संपूर्ण शरीरभर नखशिखांत डोक्यापासून पायापर्यंत ज्या जाणीवा ज्या 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 जे मज्जातंतू संपूर्ण शरीरभर जे पसरलेले असतात, ती ही जी नर्वस सिस्टम आहे, ही मज्जा संस्था आहे, ती एक संस्था आहे. अशा 12-13 संस्था आणि वेगवेगळ्या ग्रंथी आहेत, आणखीन बरंच काय काय आहे. या शरीराला जोडलेली ही इंद्रिय आहेत, डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा. हे सगळ्यांची सती जागृती भान येणं आधी हा पहिला उद्देश आहे. कायेमध्ये उतरून ह्या जाणीवा आपल्याला होत राहणं, हा पहिला उद्देश आहे सती साधनेचा, ह्या जागृतीच्या साधनेचा, सतीपठ्ठांचा आणि आनापान सतीचा सुद्धा हा उद्देश आहे की आपल्याला कायेत उतरता आलं पाहिजे. कायेमध्ये आपली सती जागृती ही कायेमध्ये अब्झॉर्ब झाली पाहिजे, झिरपली पाहिजे, त्याच्याशी एकरूप झाली पाहिजे. त्याला कायानुसती म्हटलेलं आहे. आणि ही सती आपल्याला जी जाणवते, ही काया जी आपल्याला जाणवते, ती वेदनांमुळे जाणवते, जाणीवांमुळे जाणवते. म्हणजे काया आणि वेदना हे वेगळं नाही. जसं श्वास आणि काया वेगळे नाहीत, तशी काया आणि वेदना पण वेगळे नाहीत, पण ती गुंतागुंत आहे. आपली सती, आपली जागृती, आपलं भान, आपलं अप्रमाद हे सुस्पष्ट नसल्यामुळे आपल्याला ते स्पष्ट जाणवत नाही. आणि ते जाणवण्यासाठी आपल्याला ही सती साधना करावी लागते, सतीपठ्ठांची साधना करावी लागते. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे ह्याच्यात चित्त पण आहे, जे अग्नी आहे, चित्त अग्नी आहे, लोभ आणि द्वेषाग्नी आहे. आणि याचं इंटरप्रिटेशन या मज्जा संस्थेत विचार प्रक्रियेत जे चाललेलं आहे, विशेषतः ब्रेनमध्ये, ते एक आहे. तर ही सगळी गुंतागुंत अनुभवण्यासाठी आपल्याला बुद्धांनी हा जो सोपा आहे, म्हणजे कारण समजून घ्यायला हे अवघड नाही, करायला अवघड आहे, साधनेला अवघड आहे, पण समजून घ्यायला अतिशय सोपं आहे. हे बुद्धांना 40 दिवसात बुद्धगयेत मिळालं, असं एक निष्कर्ष मिळतो. जसं बाबासाहेबांनी बुद्धांनी त्यांच्या धम्मामध्ये लिहिलेलं आहे की 40 दिवस पुरेल इतकं अन्न सिद्धार्थ गौतमांनी पहिल्या सगळ्या साधना सोडून, पहिल्या ध्यान साधना आणि आत्मक्लेशाची साधना सोडून त्यांनी जी ही सती जागृतीची साधना बुद्धगयेमध्ये, बोधगयेमध्ये, बोध म्हणजे जागृती, बोध, ज्या जागृतीमुळे बोध होतो तो बोध, त्या बोधगयेमध्ये त्यांनी जी साधना केली, जी त्यांना लहानपणी सापडली कपिलवस्तूमध्ये, त्याची आठवण त्यांना येते. आणि त्या 40 दिवसामध्ये ह्या सगळ्या घटना घडलेल्या आहेत आणि विमुक्ती मिळालेली आहे. तर तो संकेत त्यांनी याच्यामध्ये दिलेला आहे, ह्या बेसिक या सारामध्ये, की याच्यासाठी मी सगळे ह्या विमुक्तीच्या प्राप्तीसाठी मी प्रयत्न केलेले आहेत, याच्यामध्येच माझं चित्त लागलेलं असं. आणि हे करून पहा. काय करून पहा? आनापान सतीची भावना साधना करून पहा, जी तुम्हाला कायेमध्ये उतरविल, वेदना जाणीवा चित्त आणि मनोधम्मात नेईल, म्हणजे सतीपठ्ठानामध्ये नेईल. तर आनापान सतीची अधिकाधिक भावना केल्याने ती या 4 सतीपठ्ठानांना परिपूर्ण करते, नॅचरली परिपूर्ण करते. कारण श्वासाची सती, श्वासाचं भान, आन आणि अपानचं भान जी काया करते, अनापान, त्याच्या आधारे, त्याच्या सतीच्या आधारे आपण दुसरीकडे कुठे जाऊ शकत नाही, आपण कायेतच उतरणार. म्हणजे आपोआपच तिथे सतीपठ्ठांना सुरुवात होते, झाली पाहिजे, अशी साधना केली पाहिजे.
म्हणून उचित योग्य प्रकारची साधना आपल्याला करणं गरजेचं आहे असं हे सुत्त सांगतं. मला कधी कधी आश्चर्य वाटतं, हे 118 नंबरचं सुत्त मध्यम निकायामध्ये इतक्या उशिरा इतक्या पुढं का टाकलं? जे बेसिक सुत्त आहे हे सुरुवातीला का नाही? तर हा एक प्रश्न माझ्या मनात आलेला आहे. त्याच्याविषयी आपण नंतर चर्चा करू. परंतु हे बेसिक सुत्त इतकं महत्वाचं आहे असं मला गेल्या 20-22 वर्षाच्या अनुभवातून वाटतं. श्वास आपल्याला कायेमध्ये घेऊन जातो, नॅचरली घेऊन जातो. आपल्याला मुद्दाम सती पठ्ठाण करण्याची गरज नाही आणि आनापान सती सुद्धा मुद्दाम करण्याची गरज नाही. आनापान सती आन आणि अपानचं भान याची सती याचं भान कसं येऊ शकतं हे आपण आत्ता या क्षणी अनुभवू शकतो. बघा, शरीर हे नैसर्गिकपणेच श्वास आत घेतंय आणि बाहेर सोडतंय. आपल्याला काही करायची गरज नाही. श्वास मी घेतो, मी सोडतो म्हणून श्वास येतो आणि जातो असं मुळीच नाही. मी श्वास घेतला काय, नाही घेतला काय, सोडला काय, नाही सोडला काय, हे शरीर ही काया नैसर्गिकपणे पोटाद्वारे, छातीद्वारे, पाठीद्वारे हा जो धडाचा भाग आहे आणि पोटाच्या आतमध्ये जो श्वास पटल आहे ज्याचा आकुंचन प्रसरण चाललेलं आहे, हे नैसर्गिकपणे आन आणि अपान करीत आहे. हा जो नैसर्गिक श्वास आहे, ही जी नैसर्गिक श्वासाची हालचाल आहे, याला मी कधी कधी काया आन काया अपान म्हणतो. कारण श्वास हा कायेपासून भिन्न नाही, वेगळा नाही. काया आन काया अपान जो या क्षणी चालू आहे, या क्षणी आता मी बोलतोय आणि अपान होत आहे आणि बोलतोय पण, तो ध्वनी, तो आवाज हा पण माझ्यासाठी सतीचा विषय आहे. पण जेव्हा मी बोलतो तेव्हा जर अपान होतंय, अपान होताना माझं पोट, छाती, पाठ, माझं स्वरयंत्र किंवा चेहऱ्याची हालचाल हा सगळा सतीचा विषय आहे या क्षणी माझ्यासाठी. जेव्हा मी बोलणं बंद करतो तेव्हा हे शरीर आपोआप श्वास आत घेतं. बोलण्यासाठी अपानची क्रिया होते किंवा आपण बोललो नाही तरी हे शरीर नैसर्गिकपणे श्वास आत घेतं, बाहेर सोडतं. त्याच्यासाठी या धडाची जी काही आनापानसाठी जी हालचाल चाललेली आहे, मुवमेंट चाललेली आहे वर्तमानामध्ये, त्याचं भान, त्याची सती म्हणजे आनापान सती असं या स्वतःच्या आधारे आपल्याला निष्कर्ष काढता येऊ शकतो. आणि हे मी अनुभवून काही गोष्टी बोलतोय. तुम्ही स्वतः अनुभव घेऊन पहा. आत्ता या क्षणी हे पहा की आपण आपलं शरीर नैसर्गिकपणे पोटामध्ये श्वास आत घेतंय की नाही काही न करता, आणि नैसर्गिकपणे श्वास बाहेर सोडतं की नाही काही न करता. आपल्याला काही करायची गरज नाही. शांत बसा. काही इच्छाशक्ती लावू नका. काही श्वासाला आदेश देऊ नका. असं पहा तसं पहा, गरज नाही. ही काया जी आन करते, अपान करते, आन करते, अपान करते, क्षणोक्षणी वर्तमानामध्ये जे चाललेलं आहे तोच सतीचा विषय आहे. तोच भानावर येण्याचा विषय आहे, जागृतीचा विषय आहे. त्यामुळे सती आपल्याला वर्तमानात आणते आणि वर्तमानात येण्याचा हा सराव आहे जो आपण भविष्य काळात आणि भूतकाळामध्ये जे आपलं मन भटकतं ना, भूतकाळात जे भटकतं म्हणजे आपल्या मेमरी आहेत, मेमरीमध्ये भूतकाळ सगळा साठवलाय, आठवतं म्हणून त्याच्या मागे मन आहे, चित्त आहे आणि इमॅजिनेशन तर्क करतं
म्हणून भविष्य काळ आहे, असं व्हावं तसं व्हावं, असं झालं नाही पाहिजे. आणि भूतकाळ म्हणजे असं झालं तर भूतकाळ भविष्यकाळ हा वर्तमानातच आहे, या क्षणी आहे. पण आता त्याच्यात आपल्याला सध्या शिरण्याची गरज नाही. आपण सध्या इतकं पाहू शकतो आणि अनुभवी लोकांच्या हे चटकन लक्षात येईल की या क्षणी हे जे शरीर श्वास आत घेत आहे बाहेर सोडत आहे, त्याच्या फ्लोमध्ये, त्याच्या प्रवाहामध्ये, त्याच्या गतीमध्ये, त्याच्या स्रोतामध्ये जर आपली सती असेल, त्याचं भान असेल, तर आपण त्या नैसर्गिक आन आणि अपान च्या आधारे आपण आपोआप कायेमध्ये उतरतो, कायेशी कनेक्ट होतो, नैसर्गिकपणे होतो. मुद्दाम काहीच करण्याची गरज नाही. आणि एकदा आपण कायेशी कनेक्ट झालो किंवा तसा सराव आपल्याला झाला, आणि काहींना तो अनुभव आहे, जर आपण कायेशी कनेक्ट झालो तर आपल्याला हे जाणवतं की कायेशी कनेक्ट होणं म्हणजे कायेचा जिवंतपणा जाणवणं, म्हणजे जाणीवा, वेदना, फिलिंग, त्याच्यामुळे काय आपल्याला जाणवते, कारण ती जिवंत आहे, त्याच्यामध्ये जाणीवा आहेत, त्याच्यामध्ये वेदना आहेत, त्याच्यामध्ये सुखदुःख आहेत, सुखदुःखामुळेच जाणवते ते. किंवा मूर्छित वेदना आहेत, त्या जाणवत नाहीत, परंतु त्याच्यात जाणीवा दडलेल्या आहेत. तर या सारयुक्त या संदेशाचा फार स्पष्ट अर्थ आहे की अनापान सतीची आपण जितकी अधिकाधिक भावना करू, तितकी ती आपल्याला सतीपठ्ठांमध्ये म्हणजे काया वेदना चित्त मनोधम्मांमध्ये घेऊन जाणार आहे, घेऊन जाते. त्या पद्धतीने जर अनापान सती आणि सतीपठ्ठान केलं तर, आणि एकदा आपण या कायेशी, वेदनांशी, जाणीवांशी, चित्ताशी म्हणजे जी लोभ द्वेषाची, राग द्वेषाची जी धडपड आणि धावपळ चालू आहे, पाहिजे नको पाहिजे नको, हा जो संघर्ष चित्तामध्ये चालू आहे टॉप टू बॉटम, हाडामासामध्ये, त्याच्यामुळे सुखदुःख निर्माण होतो. आणि हे आपण शब्दाद्वारे जे व्यक्त करतो ते धम्म, मनोधम्म, त्याच्यामध्ये जेव्हा आपली सती एकरूप होते काया वेदना चित्त आणि याच्यामध्ये, तर अस्तित्वाचा, नामरूप अस्तित्वाचा, या जीवनाचा बोध व्हायला लागतो. सतीमुळे जो बोध व्हायला लागतो, सत्य कळायला लागतं, म्हणजे धम्म कळायला लागतो. धम्म म्हणजे सत्य, ट्रुथ, जे या क्षणी घडतंय ते यथाभूत ज्ञान दर्शन. दर्शन म्हणजे जे दिसतंय ते, पाहतोय ते नाही, जे दिसतंय ते, जे दिसतंय ते, ते जे या क्षणी घडते, ते जे दिसतं ते पाहता पाहता आपल्याला यथाभूत ज्ञान दर्शन म्हणजे जे घडतंय ते जे दिसतं, त्याच्याच आधारे आपली सती पठ्ठान करते, प्रस्थान करते, पुढे जाते कायेमध्ये, कायेतून या वेदना म्हणजे जाणीवांमध्ये, याचं कारण चित्त, आणि याचं इंटरप्रिटेशन, याचं विश्लेषण जे मनोधर्मांमध्ये चाललेलं आहे, त्या सगळ्याची जेव्हा आपल्याला सती येते, सती जेव्हा ह्या चारही अंगांमध्ये ऍब्झॉर्ब होते, ऍब्झॉर्प्शन म्हणजे एकरूप होते, तेव्हा हा जो ही जी गुंतागुंत आहे, धम्मांची जी काय गुंतागुंत आहे, त्या धम्मांचा बोध व्हायला सुरुवात होते. म्हणजे काया धम्म असेल, वेदना धम्म असतील, चित्त धम्म असेल, मनोधम्म असेल, या धम्मांचा जेव्हा बोध व्हायला सुरुवात होते, तेव्हा मग एक एक गोष्ट स्पष्टपणे कळायला लागते, धम्म विषय व्हायला सुरुवात होते. आणि म्हणून याच्यामध्ये शेवट असा केलेला आहे या संदेशामध्ये, 4-5 ओळीच्या संदेशामध्ये, की अनापान सतीतून सतीपठ्ठान, आणि सतीपठ्ठान पूर्ण झाल्यानंतर धम्मविषय म्हणजे सगळं अस्तित्व समजायला लागतं एक एक करून.
आणि मग कुंठित ऊर्जा जी आहे ती मुक्त होते. एक वीर्य किंवा एक उत्साहाचा, एक एनर्जीचा अनुभव येतो. तीच एनर्जी पुढे काम करते. आपल्याला अत्यानंद होतो, प्रीतीचा अनुभव येतो, नंतर प्रशांतीचा अनुभव येतो, सुखाचा अनुभव येतो. आणि नंतर हे जे विभागलेलं अस्तित्व आहे, नामरूप अस्तित्व, जे हे बॉडी माइंड नामरूप हे जे विभागलेलं अस्तित्व आहे हे समाधीमध्ये येतं. आणि ह्या समाधीला उपेक्षेनं म्हणजे अनात्मनं जर आपण सोडून देऊ शकलो तर विमुक्तीची प्राप्ती होते, असा क्रम या आनापानसती सुत्तामध्ये सांगितलेला आहे. आणि विमुक्ती हा तुमच्या आमच्या सगळ्यांच्या जीवनाचा उद्देश आहे, कारण दुःखमुक्ती प्रत्येकाला पाहिजे. विमुक्ती म्हणजे दुःखमुक्ती आहे. तर हे जे 4-5 ओळीचं जे काही ओळीचा जो काही संदेश आहे, हाच आपण उरलेल्या 3-4 सत्रांमध्ये त्याच्यावर आणखीन प्रकाश टाकणार आहोत. यातले जे बारकावे आहेत, यातले जे बारीक सारीक अनुभव आहेत, ते कशा प्रकारचे असू शकतात. अर्थात ते अनुभव वाचले म्हणजे किंवा हे वाचलं म्हणजे आपल्याला अनुभव येतील असा याचा अर्थ नाही. जोपर्यंत आपण स्वतः या सतीच्या प्रवाहामध्ये, या अस्तित्वाच्या प्रवाहामध्ये सती एकरूप होत नाही, आपली श्वासाच्या प्रवाहात जोपर्यंत सती एकरूप होत नाही, कायेच्या प्रवाहात सती एकरूप होत नाही, जाणीवांच्या वेदनांच्या प्रवाहात सती जागृती एकरूप होत नाही, चित्ताच्या प्रवाहामध्ये जोपर्यंत आपली जाणीव आपली जागृती सती एकरूप होत नाही, मनोधम्मांमध्ये जोपर्यंत आपली सती एकरूप होत नाही, तोपर्यंत आपल्याला अनुभव येऊ शकत नाही. तोपर्यंत ते ज्ञान आहे. आता जे आपण पाहतोय ते ज्ञान आहे. आणि काही लोकांना त्याचे अनुभव पण असतील, कारण साधक आहेत, त्याच्यामध्ये सिनियर साधक आहेत, अनेक शिबिरं केलेली आहेत. आणि मला आशा आहे की त्यांनी काही अनुसंधान, काही संशोधन त्यांनी स्वतः केलं असेल, काही अनुभव घेतलेले असतील. पण अनुभव तेव्हाच येतात जेव्हा आपण त्याच्यामध्ये उतरतो. तर असा आपण थोडा प्रयत्न या सुत्ताच्या आधारे करण्याचा प्रयत्न करणार आहोत. पण त्यातले जे काही बारीक सारीक अनुभव आहेत, जे या सुत्तामध्ये छोटं सुत्त आहे फार, हे म्हणजे तसं आनापानसती सुत्तामधला देखील जो सार आहे, तो सार या ठिकाणी मी काढून त्याचा थोडासा काय म्हणू त्याला, एडिटेड ट्रान्सलेशन, म्हणजे थोडंसं त्याला संपादित करून आणि साधनेच्या अनुषंगाने त्याचं ट्रान्सलेशन करून मी हे सुत्त आनापानसती सुत्ताचा काही भाग बाजूला काढून एक पुस्तक छापलेलं आहे, छोटंसं आहे. त्याच्या अनुषंगाने आपण हे अनुभव पुढच्या 2-3 सत्रांमध्ये आपण चर्चा करणार आहोत. परंतु गेल्या वेळेला मी आपल्याला एक विनंतीवजा सूचना केली होती की आपला श्वास आपल्या कायेमध्ये आपल्याला घेऊन जातो की नाही, नैसर्गिक श्वास आपल्याला कायेशी जोडतो की नाही, हा अनुभव आठवडाभर घेऊन पहा, अशी मी एक विनंतीवजा सूचना गेल्या बुधवारी केली होती. आणि मला आशा आहे काही लोकांनी ते करून पाहिलं असेल. जर केलं नसेल तर इथून पुढं आणि नियमितपणे करायला हरकत नाही की आपली आनापानसती नैसर्गिक आन, नैसर्गिक अपान, याला मी अनात्म आन, अनात्म अपान असंही म्हणतो. अनात्म म्हणजे जो आपण आन करत नाही, आपण अनात्म म्हणजे नॉट सेल्फ, मी नाही करत, ते आपण नाही करत. हे जीवन, ही काया, ही जिवंत काया जीवनाची गरज म्हणून नैसर्गिकपणे आन करते, श्वास आत घेते पोटामध्ये, म्हणून पोटाची, श्वासपटलाची, छातीची, पाठीची, या धडाची हालचाल चालू आहे. नैसर्गिकपणे हे आन आणि अपान चालू आहे, तो मी करत नाही, म्हणून याला मी आन
अनात्म आन, अनात्म अपान, किंवा आणखीन स्पष्टपणे अनात्म काया आन, अनात्म काया अपान, अशा संज्ञेनं मी ती साधना करून पाहतो आणि खूप आश्चर्यकारक अनुभव याच्यामधून माझ्या काही मित्रांना याच्यातून आलेले आहेत आणि आपणही तो अनुभव या अनुषंगाने घेऊन पाहावा अशी मी आपल्याला विनंती करतो. आणि नैसर्गिक श्वास हा आधी पाहणं, अनुभवणं आणि कायेच्या संपर्कात येणं, कायानुसतीमध्ये येणं म्हणजे जिवंत कायेच्या संपर्कात येणं. कारण कायेत येणं म्हणजेच वेदना आणि चित्त सगळं चालत त्याच्यामध्ये. पण सुरुवातीला कायेमध्ये उतरणं, कायेमध्ये सती झिरपणं हा आपला पहिला उद्देश, पहिला कार्यक्रम, साधनेचं पहिलं चरण. याच्यामध्ये 3 चरण सांगितलेले आहेत, 3 टप्पे सांगितलेले आहेत, ज्याला मी लेव्हल 1 सती साधना म्हणजे जागृतीची साधना. लेव्हल 1 मध्ये आपण आनापानच्या आधारे कायेमध्ये उतरतो. याच्यामध्ये लेव्हल 1 पूर्ण होते. लेव्हल 2 मध्ये सतीपठ्ठान आहे, म्हणजे काया वेदना चित्त मनोधम्म आहे. आणि लेव्हल 3 मध्ये सप्तबोध्यांग आहे. आणि याच्यामध्ये त्या बुद्धांनी जे म्हटलेलं आहे की अनापान सतीची अधिकाधिक भावना केल्याने ती 4 सतीपठ्ठानांना परिपूर्ण करते व 4 सतीपठ्ठानांची भावना अधिकाधिक केल्याने सप्तबोध्यांगांची परिपूर्णता साध्य होते. अशा प्रकारे हे 3 चरण पूर्ण होतात, 3 टप्पे. आणि सप्तबोध्यांगांमुळे त्यांच्या परिपूर्णतेमुळे म्हणजे बोधाची, जागृतीची, प्रज्ञेच्या ज्या 7 पातळ्या आहेत, ज्या 7 अंगांनी जी बोधी जी प्रज्ञा डेव्हलप होते, ती ज्या 7 अंगांनी डेव्हलप होते त्याला सप्तबोधांग म्हटलेलं आहे. हे आपल्याला काहींना माहिती असेल. सती, धम्म, विचय, वीर्य, प्रीती, प्रश्रब्धी. सती, धम्म, विचय, वीर्य, प्रीती, प्रश्रब्धी, समाधी आणि उपेक्षा. तर या सप्तबोध्यांगांची परिपूर्णता साध्य झाली की विद्या म्हणजे अविद्येचा नाश आणि विमुक्ती म्हणजे दुःखमुक्ती मिळते. अशा प्रकारे हे सूत्र आपल्याला सांगतं. याच्या अनुषंगाने साधना करून पहा, प्रयत्न करून पहा. आशा आहे आपल्याला त्यातून काही लाभ होईल. धन्यवाद. जय भीम. आजच्या या सत्रामध्ये इतकं पुरेसं आहे. साधू साधू साधू. आदरणीय कमलवीर प्रज्ञारत्न सर यांनी अतिशय महत्वपूर्ण मौलिक अशी माहिती या व्याख्यानातून आज आपल्याला दिलेली आहे. अतिशय अभ्यासपूर्ण आणि सर अहोरात्र या विषयावर कार्य करीत आहेत. अत्यंत चांगल्या पद्धतीने तंत्रज्ञानाचा वापर करून सरांनी एका मोठ्या नेटवर्कमध्ये हा विषय सतत अभ्यासाचा विषय म्हणून कायम तो चर्चेत ठेवलेला आहे. आणि सरांनी अनेक उपासक उपासिका बंधू भगिनींना या विषयावर मार्गदर्शन करण्यात राहण्याचे कार्य हे अहोरात्र सुरू ठेवलेले आहे. सरांच्या या धम्म कार्यास अनेक उत्तम साधुवाद या ठिकाणी व्यक्त करतो. सर बुद्ध विहार समन्वय समितीच्या विनंतीस मान देऊन आपण या ठिकाणी उपस्थित राहिल्यात आणि अत्यंत उपयुक्त असं मार्गदर्शन या सर्व उपासक उपासिका बंधू भगिनींना केलं. याबद्दल समितीच्या वतीने आपले अगदी मनपूर्वक खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. आपला आवाज खूप कमी येतो. हा सर, आता येतो आहे. आता आपण आनापान साधना घेणार आहोत. सॉरी, माफ करा. आता आपण मंगल मैत्री करणार आहोत. सर्वांनी कृपया हात जोडावे आणि मंगल मैत्री करावी. सबका मंगल हो, सबका मंगल हो. तेरा मंगल
सबका मंगल हो, सबका मंगल हो। दृश्य और अदृश्य सभी जीवों का मंगल हो रे। जल के थल के और गगन के, जल के थल के और गगन के प्राणी सुखिया हो, सबका मंगल हो। दस दिशाओं की सब प्राणी मंगल लाभी हो रे। निर्भय हो निर्भर बने सब, निर्भय हो निर्भर बने सब, सभी निरामय हो, सबका मंगल हो। फिर से जागे धम्म जगत में, फिर से होए जन कल्याण। जागे जागे धम्म जगत में, जागे जागे धम्म जगत में, होए जन कल्याण, होए जन कल्याण। राग द्वेष मोह दूर हो जावे, जागे शील समाधि ज्ञान। जन जन के दुखड़े मिट जावे, जन जन के दुखड़े मिट जावे। फिर से जाग उठे मुस्कान, जाग उठे मुस्कान। जागे जागे धम्म की वाणी, मंगलमय महाकल्याणी। जागे बोध सदृश्य कोई ज्ञानी, होवे सुखी सब जग के प्राणी। सबका मंगल, सबका मंगल हो, सबका मंगल हो। तेरा मंगल मेरा मंगल, तेरा मंगल मेरा मंगल, सबका मंगल हो, सबका मंगल हो। मंगल मैत्री झालेली आहे. आता भगिनी तनुजाताई धम्मपरायण गाथा घेते. धन्यवाद सर. सब पाप सकरणं कुशल उपसंपदा सचित
परियोदपनं एतं बुद्धानुशासनं धम्मं चरे सुचरितं नतं दुच्चरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मिन् लोके परमित न तावता धम्मधरो यावता बहुभासति योऽसपंपि सुत्वानं धम्मं कायेन पश्यति सवे धम्मधरो होन्ति यो धम्मं न पमज्जति नास्ति मे शरणं अयं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलम् नास्ति मे शरणं अयं संघो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलम् साधु 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 इमाय धम्मानुधम्म पटिपत्या बुद्धं पूजयामि इमाय धम्मानुधम्म पटिपत्या धम्मं पूजयामि इमाय धम्मानुधम्म पटिपत्या संघं पूजयामि सर्वांना नमो बुद्धाय सविनय सप्रेम जय भीम काही सूचना असतील तर आदरणीय श्रीवंत सर देतील अन्यथा कार्यक्रम संपल्याची उद्घोषणा करतील अशी मी त्यांना विनंती करते धन्यवाद ताई. आजचे आपले सन्माननीय व्याख्याते आदरणीय कमलवीर प्रज्ञारत्न सर यांचे आपल्या सर्वांच्या वतीने पुनश्च आभार व्यक्त करतो. भगिनी तनुजाताई यांचे आभार व्यक्त करतो. आजच्या आनापान साधनेसाठी आणि व्याख्यानासाठी उपस्थित असलेले समस्त उपासक उपासिका बंधू भगिनी यांचे देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक धन्यवाद व्यक्त करतो. आजचे व्याख्यान या ठिकाणी संपले असे जाहीर करतो. थांबतो. सर्वांना पुन्हा एकदा नमो बुद्धाय सविनय सप्रेम जय भीम. धन्यवाद. गुड नाईट.